बॅट्समन दीपक बेलकर आणि रन रेट काय लागेल रन रेट रोहित भोईर इन ऍक्शन मध्ये आहे. दुकटन गावाच्या माध्यमातून सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पहिल्या षटकामध्ये. या मॅच करिता बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस केलेले आहेत. दीपक बेलकर आले आहेत सलामीसाठी. त्यांच्या साथीने अविनाश डोवला यांना आपण पाहतोय. दोन संघांमध्ये सुरू असलेली अतिशय महत्वाची अशी लढत आहे. एका बाजूने मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड, विपक्षामध्ये नारायण स्मृती हा संघ खेळतोय. स्वतः स्पर्धेचे अध्यक्ष स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेत असताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. बघा पहिल्या षटकाची सुरुवात आहे. खरं तर चौकारा नाही झाली, परंतु त्यानंतर एक वाईड आला, डॉट आणि सिंगल. रोहित भोईर षटकातील पुढील बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. लॉफ्ट केलाय वाईड इज लॉंग ऑफच्या झोन मध्ये. ओ हो अंदाज चुकला. थेट मात्र चेहऱ्याचा वेध घेतला चेंडूने. रनिंग झील मध्ये ह्या गोष्टी होत असतात, आपण बऱ्याचदा पाहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूने कॉलिंग आणि कोलॅबरेशनचा थोडासा अभाव जाणवला. दोन्ही फलंदाजांमध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागतंय. खूप चांगलं क्रिकेट योगेश शांताराम किणी च्या दिवसामध्ये पुन्हा एकदा उपस्थित शिक्षक महोदय आहेत आणि खूप चांगलं ज्ञानदानाचं कार्य त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष होते. उत्कृष्ट क्रिकेटपटू. कालच्या दिवसामध्ये काही धावा कमी पडल्या, 6 गुणांची कमाई तर केली, परंतु नेट रन रेट कमी आणि त्या कारणास्तव स्पर्धेच्या बाहेर. परंतु खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. 15 चेंडूंमध्ये 38 धावांची एक अविस्मरणीय अशी खेळी योगेश यांच्या बॅटमधून आपण जरूर पाहिली. नवीन फलंदाज आलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती नितेश बोनर, महेंद्र गोवारी टाळ्यांचा गजर करतायत, चार्ज करतायत खेळाडूंना. आपण जिंकू शकतोय हा विश्वास आहे. उलटा स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला, योग्य वेळी योग्य जम्प, परंतु चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. सुंदर सुरेख प्रयत्न आहेत. गौरव जाधव यांना आपण पाहू शकतायत, मनोरवरून बिलॉंग करतायत. अष्टपैलू सध्या चेंडूला थांबवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 9 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ इन ऍक्शन मध्ये आहे. ऑन साइडला सजवलेला फटका, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. दीपक बेलकर मधून आलाय षटकार 6. आदरणीय संतोषजी खांडेकर सरांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे. ऋषी पराड आहेत. आपण हा अभिमानाचा क्षण कैद करूयात. खूप चांगली बॅटिंग केली ऋषीने. 320 चा स्ट्राईक रेट होता आणि 10 चेंडूंमध्ये 32 धावा. बत्तीस धावांची एक वादळी खेळी. वेल डन. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, ऋषीचं प्रदर्शन उल्लेखनीय राहिलेलं आहे. संतोषजी खांडेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मानाचा क्षण आपण पाहतोय. ऋषी पराड ग्रेट बॅटिंग. मुख्य खेळपट्टीवर ऑन साइडला लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. सुंदर फटका, 4 धावा. खांडेकर यांचे मनापासून आभार.
नितेश भोनर फलंदाजी करतायत. आयडियल स्कोर काय असेल या मॅच मध्ये? जो संघ 70+ 80+ पोहोचतो त्या संघासाठी नेहमीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडीशी जमेची बाजू तर ठरते, तो प्रयत्न करावा लागेल. फलंदाजी करत असताना वन्स अगेन लॉफ्टेड स्ट्रोक आहे वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. मेंढवण गावातील एक हरहुन्नरी विस्फोटक सितारा आहे नितेश भोनर आणि त्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा प्रहार, धमाकेदार षटकार. आता डगआउट मध्ये मात्र जल्लोषाचं वातावरण आहे. टीम मीटिंग घेण्यास भाग पडलेला आहे. धावसंख्या मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होते, जाऊन पोहोचते फलकावर. 25-25 या अंकावर दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध टणक स्वरूपाच्या खेळपट्टीवरती आपण अनुभवू शकतात. एका बाजूने नारायण स्मृती संघ क्षेत्र रक्षण करतोय, विपक्षामध्ये मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड संघ फलंदाजी करतोय. गौरव जाधव षटकातील पुढील बॉल घेऊन. नितेश भोनर भलत्याच फॉर्म मध्ये या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. फेकी स्वैर झालेले आहे आणि ते मात्र आपण पाहू शकाल चुकी झालंय. फेकी मध्ये त्याचा फायदा उचलला, परंतु दुसऱ्या बाजूने दैव देते परंतु कर्म नेते असंच म्हणावं लागेल. जो फलंदाज चांगल्या धावा करत होता येथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलंय. अत्यंत महत्वाचा मोहरा नितेश भोनर, ब्रँड ऑफ मेंढवण, बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन. आयकॉन खेळाडू सूरज सांबरे आलेले आहेत फलंदाजी करिता. मोठा झटका लागलेला मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड या संघाला. नितेश खूप चांगली बॅटिंग करत होते, परंतु क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण नेहमीच पाहतो यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार मुखामधून परिपूर्ण स्वरूपामध्ये होणं फार गरजेचं आहे. वेगवान स्वरूपातील चेंडू आहे. गौरव जाधव यांच्या माध्यमातून जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. आदिवासी मनोर प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यातील अत्यंत अग्रमानांकित अशी स्पर्धा. बॅटची एज आहे शॉट, थर्डमॅन आणि शॉट फाईन लेगच्या सेंटरला चेंडू थांबविला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्र रक्षण राहिलं. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 27 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा. पॉवर प्ले मध्ये धावांची गती चांगली 13.50च्या सरासरीने धावा गोळा करण्यात आलेल्या आहेत. 27 2 महान खेळाडूंचा जन्मदिवस आहे. एका बाजूने आपण पाहिलं असेल 27 जानेवारी 1951 अँडी रॉबर्ट्स वेस्ट इंडिज संघासाठी जबरदस्त तेजगती गोलंदाज खेळला होता. सध्या 27 धावा झालेल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने 27 जानेवारी 1979 हा डॅनियल विक्टोरीचा जन्मदिवस आहे आणि दोघांची आठवण करून देणारा आकडा सध्या फलकावर आहे. 27 प्रोग्रेस कार्डवर सजलेल्या सूरज फलंदाजी मार्कवर. खूप चांगली बॅटिंग आज सकाळच्या सत्रामध्ये केली होती.
महत्वपूर्ण योगदान दिलं होतं संघाकरिता. 15 चेंडू 38 धावा प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते. 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा खर्च करून 3 गडी गारद केले होते. अष्टपैलू खेळाडू. डेलिकेटली टच केलंय चेंडूला. फक्त सॉफ्ट हँडचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मार्नसला भूषण कॉपीबुक स्टाईलचा फटका होता. 28 धावा कंप्लीट. धावा चांगल्या आलेल्या आहेत परंतु महत्वाचे मोहरे गमावले, त्याबद्दल थोडीशी निराशा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय त्या ठिकाणी जुळून येत नाहीये. बाईच्या स्वरूपामध्ये विरल नायर दर्शवतात हे सिंगल. नारायण स्मृती, गौरव जाधव सद्यस्थितीमध्ये आहेत. ॲक्युरेट डीप स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये त्यांना तैनात करण्यात आलाय. वेगवान चेंडू आहे. हलकासा वाईड ऑफ द ऑफस्टंप ठेवण्यात आला. फलंदाजाचा स्टान्स प्रॉपर रीड करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटक चांगलं राहिलंय. निकेत सुंदर गोलंदाजी करतायत. हा फटका देखील फसलाय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण सध्या सुरू आहे. अनिकेत कुवारी यांच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर खुराने धावा घेण्यात आल्या होत्या परंतु या 3ऱ्या षटकामध्ये धावसंख्येवरती लगाम लावण्यात आलेले आहे. अतिशय दर्जेदार हे षटक राहिलंय अनिकेत कुवारीचं. 4 चेंडू त्याने हाताळलेले आहेत आणि 4 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव वैयक्तिक स्वरूपामध्ये खर्च करण्यात आलेले आहे. 1 धाव ही बाईच आणि मेरीबलॉन क्रिकेट क्लब MCCच्या अनुषंगाने ती धाव गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये काउंट केली जात नाही. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण सध्या सुरू आहे. नव्याने फलंदाज झालेले आहेत. 5व्या क्रमांकावरती मिस्टर गुरु जाधव यांना आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. 2 संघांमध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी लढत आपण पाहतोय. अनिकेत गोवारीने केलेली गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलणारी आहे. योग्य टप्प्यावरती भेदक मार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये केवळ वैयक्तिक जर आपण पाहिलं इंडिव्हिज्युअली केवळ 1च धाव दिलेले आहे. चला स्पीडअप करा खेळाला. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर एक काऊ फेस पाहायला मिळतोय. वायडिश लॉंग अप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. वायडिश लॉंग ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि एक डीप स्वीपर कव्हर आहे. वायडिश लॉंग अप मध्ये सजवलेला फटका. आणखीन सिंगलच येते. हे षटक कमालीचं राहिलंय अनिकेत गोवारीच्या माध्यमातून. शॉर्ट फाईंग लेग मध्ये प्रशांत शिवराम गोवारी या स्पर्धेचे अध्यक्ष इन ऍक्शन मध्ये आहेत. प्रशांत गोवारी 2022 मध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली होती. STMPL च्या प्रत्येक हंगामामध्ये खेळाडू म्हणून ते सहभागी जरूर होतात. सध्या त्यांना आपण पाहू शकता शॉर्ट फाईन लेग परिकक्षामध्ये. यॉर्क लेंथ आहे. काय गोलंदाजी केली अनिकेत गोवारीने या संपूर्ण षटकामध्ये. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 27 धावा झाल्या होत्या परंतु या 3ऱ्या षटकामध्ये धावा मात्र जास्त आलेल्या नाहीयेत. प्रोग्रेस कार्ड वरती केवळ 3 30 धावा आपण पाहतोय. 6 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्या, 1 धाव बाईसचे. आणि अनिकेत गोवारी याने मात्र धावसंख्येला परिपूर्ण स्वरूपामध्ये अंकुश लावण्याचं कार्य केलेलं आहे. अजूनही 3 षटकांचे येणे शेष आहे परंतु अनिकेत गोवारीचा क्लास बघायला मिळाला. 6 चेंडूंमध्ये अत्यंत बहारदार स्वरूपात अस्खलित गोलंदाजीचं पृथक्करण. आता 4थ्या षटकामध्ये नक्की कोणाला संधी दिली जाते. पहिलं षटक महागडं होतं 15 धावांचं.
रोहित भोईर यांच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण गौरव जाधव यांना पाहिलं होतं. 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यांच्यावरती सार्थ विश्वास दर्शवण्यात आलाय. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा सुसज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवर. आदरणीय गणेश बुंदे यांच्याकडून सागर वाघात यांच्या उत्कृष्ट शैलीकरिता 100 रुपयेचं प्राइज जाहीर करण्यात आलेलं आहे. चौथ्या षटकाला सुरुवात होते. थोडस व्यत्यय आलाय. पहिला चेंडू डॉट हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरव जाधव. तिसरं षटक खूप सुंदर पद्धतीने हाताळलेलं आहे. अनिकेत कुवार यांनी आपल्या संघाला पुनरागमन करून दिलंय. त्या गौरव जाधवला चांगलं षटक हाताळावं लागेल नारायण स्मृती संघाकरिता. मिड विकेटच्या दिशेने एक्झिक्युशन चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. टिप स्क्वेअर लेग झोन मध्ये गुरु जाधव. डावाला सावरावं लागेल. आकर्षक टोटल पर्यंत पोहोचवावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटिंग लाईनअप चांगला आहे. खास करून रोहित भोईरच्या माध्यमातून आकर्षक फटकेबाजी सातत्यपूर्ण रीतीने पाहायला मिळते. या आधीच्या सामन्यामध्ये तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. गोलंदाजी फलंदाजीमध्ये खूप चांगली चुणूक त्याने दाखवली होती आणि त्या अनुषंगाने 50+ 60+ पोहोचावं तर लागेल. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर सिंगल. लॉफ्टेड स्ट्रोक आहे साइड स्क्रीनच्या दिशेने. खूप चांगला फटका आणि आवश्यकता देखील आहे. या आधीच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीयेत. ती कसर भरून काढावी लागेल. दीपक बेलकर यांच्या बॅटमधून उपयुक्त स्वरूपाचा षटकार आहे. सामन्याची स्थिती लक्षात घेता या पहिल्या डावामध्ये चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याकरिता दीपक बेलकर यांच्या बॅटमधून हा षटकार गरजेचा आहे. पुन्हा एकदा स्मॅश केलाय. चाबुक कॉपी बुक. चेंडू सीमा रेषा पलीकडे. घणाघाती प्रहार आहे. कणखर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. दीपक बेलकर यांच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 41 41 या अंकावर. एक षटकार एक चौकार खेचलाय. गौरव जाधव महागडे ठरतायत. या आधीच्या षटकामध्ये देखील गौरवने 12 धावा खर्च केल्या होत्या. आता वैयक्तिक कुठे दुसऱ्या षटकामध्ये देखील हल्ला बोलतर झालाय दीपक बेलकरच्या माध्यमातून. स्पर्धेच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये दीपक बेलकर शांत तर होते, परंतु आता कुठेतरी स्वतःची छाप सोडतायत महत्वपूर्ण स्वरूपामध्ये. आदरणीय काशीनाथजी बसवत यांच्याकडून दीपक बेलकरच्या प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयेचं प्राइज. पारितोषिकांचा देखील आता वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक बेलकर करिता आदरणीय काशीनाथ बसवत यांच्याकडून दीपक बेलकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयेचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. बॅट या ठिकाणी चेंज केली जाते. धावसंख्या आपण पाहू शकता फलकावर जाऊन पोहोचते 42 या अंकावर. चौथ्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आहे. गुरु जाधव बॅट चेंज करतात. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये बॅटचं एक अनन्यसाधारण महत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यातील पहिली गिफ्ट स्वरूपातील बॅट सविता तेंडुलकर यांच्या माध्यमातून देण्यात आली होती. ते मात्र जसे बॅट चेंज केलंय आपला पवित्रा देखील बदललेला आहे. गुरु जाधव यांच्या बॅट मधून षटकार 6 धावा.
संघातील उर्वरित गोलंदाज आहेत आणि दुसऱ्या बाजूने अनिकेत गोवारीची गोलंदाजी. बाकी सर्व गोलंदाज महागडे ठरत आहेत, परंतु अनिकेत गोवारीने आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेले आहेत. त्यामध्ये केवळ 2 धावा खर्च करून महत्वपूर्ण मोहरे देखील टिपण्याचं कार्य तो करतोय. अत्यंत धारदार गोलंदाज नारायण स्मृती या संघाकरिता अनिकेत गोवारीचा स्पेल हा कारगर ठरत चाललाय. आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक रोहित भोईर होंडो यांना देखील चकमा दिला. 22चे संकेत देत आहेत विरलची नायर. एक धाव जरूर फलकामध्ये समाविष्ट केली जात आहे. गुरु जाधव आलेले आहेत ऑन स्ट्राईक. चांगल्या टोटल कडे वाटचाल करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा सद्यस्थितीमध्ये फलकावरती सजलेल्या आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निघून आलाय डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये आणि ते स्ट्राईक मात्र आपल्याकडे पुन्हा एकदा खिचून आणले गुरु जाधव यांनी. 50 मात्र पार करण्यात आलाय. 51 धावा झालेल्या आहेत. मॉम हर्षजित एनी टाइम चॅलेंज. आता आपण या सत्राच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करतोय, जिथे 5व्या षटक सुरू आहे. आता चौकार षटकार खेचणं गरजेचं आहे. 70+ जर पोहोचले तर मॅच बघण्याजोगे होईल. चेंडूचं परीक्षण सुरू आहे पंचांच्या माध्यमातून. पंच चेंडू हवाय. चला चेंडू उपलब्ध करून द्या लगेचच. चेंडूचं भरपूर काळ परीक्षण पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त स्पेल. खूप सुंदर गोलंदाजी करतोय अनिकेत गोवारीने केलेली गोलंदाजी अफलातून क्लासिकल दर्जेदार आहे. बघा बाकी सर्व गोलंदाजांचं परीक्षण जर आपण केलं, रोहितने 15 धावा दिलेल्या आहेत, गौरवने 2 षटकांमध्ये 30 धावा दिलेल्या आहेत आणि आता अनिकेतची 2 षटकं तुम्ही बघा. त्याने आतापर्यंत जवळपास जर विचार केला तर 10 चेंडू हाताळलेले आहेत. 10 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि महत्वपूर्ण 3 गडी देखील गारद केलेल्या आहेत. खूप सुंदर स्पेल आहे. निकेत गोवारी केव गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज आपण पाहतोय, ज्याने पूर्णपणे स्तब्ध ठेवलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाला काय स्पेल हाताळलाय. पिताश्रींना खुश करून टाकणारं प्रदर्शन आहे. मैदानामध्ये संजय गोवारी देखील आहेत, परंतु हा स्पेल आतापर्यंत या संपूर्ण सत्रामधील सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. जिथे 12 चेंडू अनिकेतने हाताळले. 12 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतलेल्या आहेत. अनिकेत गोवारी ब्रँड ऑफ केव. जबरदस्त गोलंदाजी. खूप सुंदर स्पेल आहे. या संपूर्ण स्पर्धेअंतर्गत टेनिक्स बॉल यूज करण्यात आलेला आहे आणि टेनिक्स बॉलवरती भरपूर मार खाल्ला जातो गोलंदाजांच्या माध्यमातून, परंतु अनिकेत गोवारीने सिद्ध करून दाखवलं की तुमच्याकडे चांगला टप्पा असेल. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवर 52 धावा. तर तुम्ही टेनिक्स बॉल मध्ये देखील
चांगलं प्रदर्शन करू शकता. बऱ्याचशा सामन्यांमध्ये निवियाचा चेंडू यूज केला जातो. निवियाचा जो चेंडू आहे, खरं तर निविया हे नाव का देण्यात आलं त्यामध्ये देखील एक रंजक किस्सा आहे. निविया कंपनीचे जे मालक आहेत निहाल खरबंदा आणि विजय खरबंदा. आता निहालच्या नावामधील पहिली 2 अक्षरे NI आणि विजय खरबंदा यांच्या स्पेलिंग मधील पहिली 2 अक्षरे VI हे जोडून मात्र निविया हे नाव तयार करण्यात आलं. आणि निविया चेंडू सध्या जर आपण भिवंडी क्रिकेटमध्ये गेला तर खूप मोठ्या प्रमाणावरती तो वापरला जातोय. परंतु इथे 10x बॉलवरती स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलंय अनिकेत गोवारी ब्रँड ऑफ केव. 12 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा खर्च करून 3 गडी गारद केलेले आहेत. खूपच सुंदर स्पेल राहिला. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. सचिन टोकरे आलेले आहेत. गोलंदाजी करिता गोलंदाजाकडे कितीही गती असू दे, रोहित भोईर मात्र क्लोज किपिंगच करणार. खूप सुंदर पद्धतीचं यष्टी रक्षण आहे. स्वतःवरती असलेला सार्थ विश्वास, आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे. आणि रोहित भोईर स्वतःवरती तो कॉन्फिडन्स दर्शवतोय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये रिलीज करण्यात आलेला आहे. सचिन टोकरे सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुर्वेस गावातून बिलॉंग करणारा ऑलराऊंडर आहे. सध्या यष्ट्यांची पाहणी केली जाते. व्यवस्थित पद्धतीने त्यांना सजविलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. एका बाजूने विरलजी नायर, दुसऱ्या बाजूने गजानन हिरेकर, अशा 2 पंचांची जोडी मैदानामध्ये आहे. सचिन टोकरे वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या दोन्हीही चेंडूंवरती जर आपण पाहिलं चेंडू आणि फळीचा समन्वय झालेला नाहीये. बाईटच्या स्वरूपामध्ये हे सिंगल आलंय. ओनली 1 रन. सचिन टोकरे हे शेवटचं षटक जर चांगलं हाताळलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये जो काही हल्लाबोल झाला होता त्याची परिपूर्ण कसर गोलंदाज भरून काढू शकतात. आणखीन एक बाईज. हे षटक देखील चांगलं राहिलं. यष्टांच्या मागून आपण पाहू शकाल रोहित भोईर यांची लिडरशिप. प्रशांत शिवराम गोवारी त्या ठिकाणी काहीतरी मेसेज देत आहेत. कशा रीतीने आपल्याला खेळायचं आहे, धावा रोखायचा आहे, जेणेकरून चेस करणं थोडंसं सोपं होऊन बसेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला आहे. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पलीकडे चौकार येतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने मॉम, जीत, हर्ष एनी टाइम चॅलेंज संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 58 या अंकावर. 58 रन. स्कोर चांगला आहे कारण या मैदानाची पडताळणी आपण पाहत आलेलो आहोत. समोर गुरु जाधव आहे. खूप चांगल्या पद्धतीने तो संघाला लीड करतो. शेवटचं षटक स्वतःकडे शिल्लक ठेवतो. मी म्हणेन की 65 पर्यंत जर पोहोचले तर एक फायटिंग टोटल जरूर आहे. गुरु जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना 65 धावा डिफेंड करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. आणि तो षटकार आलाय. 58+6 आता 64 झालेले आहेत. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. तामसईचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश जाधव. चला चेंडू द्या लगेचच ग्राउंड स्टाफ. खूप चांगला फटका मंगेश जाधवच्या बॅट मधून. 64 धावा परिपूर्ण. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. लढण्या योग्य धावसंख्या झालेली आहे. अनिकेत गोवारी वगळता एकाही गोलंदाजाला या संपूर्ण सत्रामध्ये किफायतशीर गोलंदाजी करता आलेली नाहीये. यावेळेस मात्र आपण पाहू शकताय त्रिफळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मंगेश जाधव बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि 6 षटकांच्या समारोपानंतर 64 धावा फलकावर. विजयासाठी 65 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे नारायण स्मृती या संघासमोर. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून देत आहोत. विना विलंब नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आई एकविरा पोळे, विपक्ष आई गावदेवी शिलशेत. दोन्ही संघांच्या आयकॉन खेळाडू आपण लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरिता उपस्थित राहावं ही विनंती आहे. घेऊयात आपण एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि येऊयात दुसरा 17
माध्यमातून 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आदरणीय विष्णू कडव साहेब, समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य महोदय, 51,000 दुर्वेस्य संघाच्या संघमालक यांकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य स्वर्गीय रघुनाथ कान्हा पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विलास रघुनाथ पाडोसा यांकडून प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षक करंडक सौजन्य आदरणीय दीपक बबन दुमाडा यांकडून उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक ट्रॉफी सौजन्य. आपल्या पोचाडे गावातील एक दानशूर असे व्यक्तिमत्व आदरणीय सुनील हरिश्चंद्र वजे साखरे यांकडून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक स्वरूपातील चषक सौजन्य स्वर्गीय गणेश मधुकर गोवारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विनोद मधुकर गोवारी यांकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता आकर्षक चषक सौजन्य स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांकडून आकर्षक ट्रॉफी सौजन्य माही कन्स्ट्रक्शन यांकडून टॉस का बॉक्स सौजन्य आदरणीय विक्रम विनोद पराड यांकडून 11,000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य आदरणीय महेश तांबडा वाडा खडकोना यांकडून 2,000 रुपये सौजन्य आदरणीय मधुकरजी धापशा अंबाण यांकडून 1,100 रुपये आदरणीय शालिमबाई बुबेरे यांकडून 5,000 रुपये आदरणीय पापू राऊत यांकडून 3,000 रुपये सौभाग्यवती गीता संजय धापशी सरपंच महोदया यांकडून प्लेअर ऑफ द सिरीज, यस पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलाय, प्लेअर ऑफ द सिरीज करता आकर्षक बायसिकल सौजन्य आदरणीय किरण पटेल दुर्वेस यांकडून 1,000 रुपये आदरणीय योगेश शांताराम किणे यांकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक शूज सौजन्य आदरणीय महेश बुकले यांकडून 2,000 रुपये आदरणीय रंजनाताई म्हस्कर माजी सभापती पालघर पंचायत समिती यांकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू सौजन्य आदरणीय प्रकाशजी बेडगा साहेब कृषी अधिकारी दुकटन गावाचा आभूषण यांकडून 2,000 रुपये सौजन्य आदरणीय सुरेश वरखंडा पोळे यांकडून 1,000 रुपये सौजन्य आदरणीय नारायणजी सौरा नांदगाव यांकडून 5,000 रुपये सौजन्य आदरणीय काळूरामजी भोईर वसरोळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांकडून 2,000 रुपये सौजन्य आदरणीय शैलेश वेडगा किराट यांकडून 2,100 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सर्व दात्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आजचे पाकिट राहायचे कालपर्यंत सर्व दात्यांचे आभार आभार आभार. फटका फसलाय. शॉर्ट मिड ऑफ परिकक्षेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे मिस्टर मंगेश जाधव. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. ब्रँड ऑफ तामसई या मॅच मध्ये मंगेशने चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. ऍज अ फिल्डर पहिल्या सामन्यामध्ये मंगेशने चुका केल्या होत्या, परंतु त्यानंतर खूप सुंदर क्षेत्ररक्षण तो करतोय. फलंदाज बाद गॉल.
या स्पर्धेतील तिसरा निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज ठरलाय रोहित सुरेश मर्ले, ऋषी पराड भोपोली. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल सूरज सांबरे किलर मिलर त्या लिस्ट मधील तिसरा गोलंदाज आहे. क्लास बॉलिंग. आदरणीय काशीनाथजी बसवत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक या उत्कृष्ट गोलंदाजी करिता जाहीर करण्यात आलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर सूरज सांबरे पहिलं षटक निर्धाव राहिलं आणि महत्वपूर्ण 2 मोहरे देखील टिपण्यात आलेल्या आहेत. मंगेश जाधव पुढे सरसावतात. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं तितकी चांगली फेकी देखील होती. बऱ्याचदा क्षेत्ररक्षक घाई करतात, चेंडू हातात घेतल्यानंतर लगेच फेकून देतात. परंतु मंगेशने आधी पाहिलं की एक्झॅक्टली थ्रो कुठे झाला पाहिजे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, रुपयांचं पारितोषिक. खूप चांगला चेंडू रिलीज केला जातो. यष्टी रक्षण देखील तितकंच बहारदार आपण पाहतोय गुरु जाधव यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट आहे. अतुल गोवारी ब्रँड ऑफ मनोर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करतात. लॉफ्ट तर केलाय, प्रयत्न खूप चांगला आहे. हा झेल अशक्य प्राय होता, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाचा आटापिटा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. किलर मिलर यांच्या माध्यमातून एक 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे भारतासाठीच्या पद्धतीने. आपण हार्दिक हिमांशू पंड्यांना पाहतो, जितकाच चांगला फलंदाज तितका चांगला गोलंदाज आणि तितकाच चांगला क्षेत्ररक्षक असा 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून हार्दिक पंड्याची ओळख आहे. सध्या किलर मिलर आठवण करून देतात. सूरज सांबरे खूप चांगल्या पद्धतीचा खेळ साकारतात आपल्या संघाकरिता. अतुल गोवारी षटकातील पुढील बॉल घेऊन ऑन साइडला काउफेच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय. आउट ऑफ द पार्क षटकार. 6 धाबा. खूप चांगलं स्ट्रोक एक्झिक्युशन स्वप्नील लहांगे ब्रँड ऑफ दुर्वेस आणि त्यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 9 अंकावर धावफलक जाऊन विसावलेला आहे. खूप छान पद्धतीने खोलवर टप्प्याला प्राधान्य दिलं. यॉर्क लेनचा चेंडू होता. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगत या ठिकाणी आपण पाहू शकतात. एक षटकार आला आणि त्या षटकाराने थोडासा दिलासा मिळाला नारायण स्मृती या संघाला. 65 धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये. पॉवर प्ले मध्ये तितकी चांगली फलंदाजी झालेली नाहीये. शॉर्ट मिड विकेट मध्ये सजवलेला फटका. एकच धाव मिळते. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि येथे अतिरिक्त धाव घेण्याचा मोह दाखवला होता एका क्षणाला गौरव जाधव यांनी, परंतु त्यांना मागे येण्यास भाग पाडलं यष्टीरक्षक गुरु जाधव यांनी. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक आहे फलकावर. 1 0 10 धावा परिपूर्ण. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात तिसऱ्या षटकामध्ये. चला, एक वीरा पोळे आणि आई गावदेवी शिलशेत आयकॉन खेळाडू आपण यायचं आहे. नाणेफेकीची प्रक्रिया लगेचच परिपूर्ण करून घ्या. 24 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावा करायच्या आहेत. इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफ वरून फेसबुकच्या कमेंट मध्ये कडक बेधडक बेधडक षटकार स्वप्नील लहांगे च्या बॅट मधून टोले जंग. 6 धावा.
अतिशय दर्जेदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील लहांगे याच्या बॅट मधून. येथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे स्थिरावलाय. क्विकर वन होता, व्यवस्थित नाही ओळखू शकले स्वप्नील लहांगे. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी, बारी बारी सबकी बारी. षटकारानंतर तंबूचा रस्ता दाखवून दिलाय. फलंदाज बाद होतोय. स्वप्नील लहांगे बॅक टू द पॅव्हेलियन. कॉन न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवर तुकटन गावातील हुकमी इक्का आलेला आहे. रोहित भोईर अर्थातच होंडो फलंदाजी मार्कवर. चावू दिलंय चेंडूला. लिगल बॉल आहे. षटकारानंतर एक विकेट आणि एक डॉट. याआधी निर्धाव षटक हाताळलं होतं सूरज सांबरे यांनी. आदरणीय महेंद्र गोवार यांच्या माध्यमातून त्याकरिता 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आलं. खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने रोहित भोईर तुकटन ब्रँडचा धमाकेदार चौकार. सुपर बॅटिंग. रोहित नावाचे फलंदाज भारीच असतात. याचं आणखीन एक उदाहरण आपण पाहतोय ज्यामध्ये रोहित भोईर आहेत, रोहित सुरेश मरले आहेत आणि रोहित गुरुनाथ शर्मा देखील आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वसुंधरेवर तब्बल 600 षटकार खेचणारा एकमेव फलंदाज रोहित गुरुनाथ शर्मा. वन अँड ऑनली. वन डे क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीच्या 351 षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक करणारा एकमेव फलंदाज रोहित शर्मा. त्याच्या आठवण वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेट. जणू काही ऍक्शन रिप्लाय आहे. तत्काळ पुनरावलोकन. तोच फटका, तेच क्षेत्र, तोच परिणाम. 2 चेंडू 2 चौकार. होंडो ऑन फायर. पंच चेंडू हवाय. जाऊ द्या चेंडू जाऊ द्या पटकन. दोन्ही खेळाडू तुल्यबळ आहेत, मातब्बर आहेत, दिग्गज आहेत, आयकॉन आहेत. सूरज सांबरे वर्सेस रोहित भोईर. खूप चांगलं बॅटल आहे. 2 ढाणे वाघ एकमेकांसमोर आलेले आहेत. जंगलामध्ये अचानक 2 वाघ एकमेकांसमोर यावेत अशा प्रकारचं दृश्य आहे. आणि सध्या रोहित भोईर थोडेसे हावी ठरलेले आहेत. त्यांनी 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. जर तिसरा चौकार आला तर आदरणीय सय्यदभाई टेलर एम ए वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर त्यांच्या साथीने नांदगावचे माजी सरपंच पवनजी सौरा यांच्याकडून प्रत्येकी 300 रुपयांचं पारितोषिक रोहित आपल्या नावावरती करू शकतोय. वन्स अगेन बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू दंड 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 करत निघून चाललाय. सणसणीत कणकणीत 600 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती केलंय. रोहित भोईर होंडो या फलंदाजाने पवनजी सौरा नांदगावचे माजी सरपंच आणि आदरणीय सय्यदभाई टेलर एम ए वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर यांच्याकडून प्रत्येकी 300 रुपयांचं पारितोषिक रोहित भोईरच्या नावावर. धाव फलक जाऊन पोहोचलाय फलकावर. 28-28 या अंकावर. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील आवश्यकता समोर राहिलंय. 37 धावांची. 18 चेंडू 37 धावा. रोहित भोईर ची फलंदाजी बघण्यासारखी आहे. मॅन इन प्राइम टच, सुप्रीम टच. दुकटन क्रिकेट मधील हा एक जायंट खेळाडू आहे, जायंट प्लेयर. मराठी परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर एक दादा खेळाडू रोहित भोईर.
जोपर्यंत तो मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंजच्या संघाला रोहितची विकेट काढावी लागेल. जर रोहितला बाद केलं तर ते हवी ठरणार, कारण यष्ट्यांच्या मागे जो यष्टीरक्षक आहे गुरुनाथ जाधव, त्याचा क्रिकेटिंग ब्रेन खूप शार्प आहे. तो सामना फिरवू शकतोय. त्याला ठाऊक आहे कोणत्या गोलंदाजाला यूज करायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला थांबवायचं आहे, क्षेत्ररक्षणाचा सापळा कसा रचायचा आहे. 360 डिग्रीचा केंद्रबिंदू यष्टीरक्षक गुरु जाधव, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. क्रिकेटमध्ये फक्त चांगलं टॅलेंट असून चालत नाही, तर अनुभव देखील असावा लागतो. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्यात चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. गौरव जाधव ब्रँड ऑफ मनोर याच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 विजयासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. अतुल गोवारी यांना स्वतःचा इतिहास आठवावा लागेल. याच मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये अत्यंत किफायतशीर गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी केलेले आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली. उलटा स्वरूपातील चेंडू मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसाई प्रचंड वेगाने चेंडूच्या दिशेने झेपावतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. तत्पूर्वी सिंगलचं रोटेशन कंप्लीट. चेंडूची संख्या जर आपण तपासून पाहिली 3 चेंडू संपन्न झालेले आहेत फलकावर. 35 धावा परिपूर्ण. विजयासाठी अजून देखील 30 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 30 धावा, 30 धावा 15 चेंडू. प्रति चेंडू गणिक 2 धावांची सरासरी या मॅच मध्ये. नारायण स्मृती जिंकणार की मग प्रतिस्पर्धी मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड? क्वेश्चन मार्क. अतुल गोवारी षटकातील पुढील बॉल घेऊन हलक्याशा हाताने शॉर्ट स्वीपर कव्हर झोन मध्ये सजवलेला फटका. विकेट घेणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर गुरु जाधव यांना काहीतरी डावपेच आखावा लागेल, षडयंत्र रचावं लागेल विकेट घेण्याकरिता. बॅटची शॉट थर्ड मॅन झोन मध्ये सुंदर जल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. अतिशय बहारदार स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणखीन एक झटका लागलेला आहे फलंदाजी करणाऱ्या नारायण स्मृती संघाला. गौरव जाधव तंबूच्या दिशेने परततोय. गॉन. क्षेत्ररक्षण अविनाश डोला यांच्या माध्यमातून ब्रँड ऑफ औंढाणे. ग्रेट कॅच. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मिस्टर पंकज यांना आपण पाहतोय. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पंकज मस्कर यांनी. बॅटच्या एज वरती चेंडू ब्रश होऊन निघून जातोय. शॉट फाईन लेग मध्ये. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण केली जात आहे. आणि या सिंगलच्या सहाय्याने आतापर्यंत 4 षटकांचा खेळ कंप्लीट. 37 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 28 धावांचं टार्गेट समोर. बघा प्रेक्षक राजे तुम्हाला दाखवले जात आहेत. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करण्याचं कार्य ते करतायत. 12-28 हे इक्वेशन. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्या बाजूने झुकवून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ऐगावदेवी शिलशेत या संघाने वेरी नेक्स्ट मॅच मध्ये विराज तारवे आलेले आहेत. आपल्या गतीसाठी ओळखले जातात. वेगवान चेंडू हाताळण्यामध्ये त्यांना महारत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वसुंधरेवर आपण शॉन टेट यांना पाहिलं. रावलपिंडी एक्सप्रेस, शोएब अख्तर, त्यानंतर ब्रेट ली, डेल स्टेन, शेन पॉन्ड हे काही वेगवान गोलंदाज.
यावेळेस मात्र स्मॅश केले स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण खूपच चांगलं आहे. डीप मध्ये अतुल खूप चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला, कारण प्रचंड वेगाने आला होता. 11 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रोहित भोईर नारायण स्मृती संघासाठी हा आशेचा किरण आहे. ऑन साइडला सजवलेला फटका चेंडू हवेमध्ये आणि येते मात्र अतिशय महत्वाची विकेट. शार्क मासा जाळ्यामध्ये विणलेला आहे. महेंद्र गोवारी यांचं सेलिब्रेशन बघण्यासारखं आहे. त्यांना ठाऊक झालंय ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आलंय. रोहित भोईर होंडो विराज तारवीच्या स्पीड समोर रोहित फेल ठरलाय. फलंदाज बाद गॉन. महत्वाचा झेल होता, आकाशने तो परिपूर्ण केला आणि विराज दारवी यांच्या गोलंदाजीला खूप चांगली साथ मिळाली. आकाश यांच्या क्षेत्ररक्षणाची. रोहित बाद झालेले आहेत. जसा होंडो बाद झाला तसे खेळाडू आता मात्र पूर्ण परिपूर्ण स्वरूपामध्ये पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने खेळतायत. लगेच दुसऱ्या चेंडूवरती खूप चांगल्या समय सूचकतेने धावचीच्या स्वरूपामध्ये बाद केलेला आहे विराज दारवी यांनी. चेंडू आधी रिलीज केला. चेंडू रिलीज केल्यानंतर समोरच्या दिशेने खेळून काढलेल्या फटक्याला प्रॉपर कलेक्ट केला आणि यष्ट्यांचा वेध घेतला सावरखंड एक्सप्रेस. विराज दारवी यांच्या माध्यमातून अत्यंत बहारदार स्वरूपात हे पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम गोवारी ब्रँड ऑफ सावरखंड मुख्य मैदानावर. जर 3 चेंडू 3 षटकार खेचतायत तर अविनाश राजू पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. 9 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. रायझिंग डिलिव्हरी पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकाराकरिता सचिन पडवले यांच्याकडून प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकरिता 200 रुपयांचं पारितोषिक आहे. फटका फसतोय. यष्ट्यांच्या मागे गुरु जाधव खूप सुंदर झेल परिपूर्ण करतायत. प्रशांत शिवराम गोवारी स्वस्तामध्ये बाद गॉन. विकेट हॅट्रिक जर परिपूर्ण करू शकतोय विराज दारवी तर सचिनजी पडवळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे.
7 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. विराज दारवी जेव्हा गोलंदाजीसाठी आले होते तेव्हा भरपूर शक्यता शिल्लक होत्या, परंतु रोहित भोईर यांना त्यांनी बाद केलं आणि सामना बऱ्याच अंश आपल्या बाजूने झुकवलेला आहे. अतिशय A1 गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आदरणीय सचिन पडवळे यांच्याकडून विराज दर्वे यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीकरिता 200 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय विजयासाठी. जर आपण तपासून पाहिलं तर भलं मोठं टार्गेट अजून देखील आपल्याला समोर पाहायला मिळतं. 6 बॉल रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 गेंदे शेष और 26 रनों की जरूरत, अशा स्वरूपाचं इक्वेशन आहे. 6 चेंडू 26 धावा. जो उल्लेख मी केला होता की 60+ जर पोहोचले तर गुरु जाधवच्या नेतृत्वाखाली संघ विजयी होणार, हे एक प्रेडिक्शन होतं आणि खूप चांगलं प्रदर्शन. खास करून रोहितची विकेट ती फार महत्वाची होती. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू दिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. आता 5 मध्ये 20 करायचे आहेत. विराज दारवीने हाताळलेलं षटक कौतुकास्पद होतं. 6 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ विराजने 2च धावा दिल्या, 2 गडी गारद केले. आदरणीय विश्राम पाडेकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक विराज दारवीच्या या जबरदस्त गोलंदाजीसाठी. चार चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची आवश्यकता. बघा, बॉलिंग अटॅकचा आपण विचार केला तर विराज दर्वे यांनी केवळ एकच षटक हाताळलेला आहे. हे देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 3 चेंडू 3 षटकार जर सचिन टोकरे परिपूर्ण करतोय तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय विष्णू कडव साहेब यांच्या माध्यमातून ते पहिला तर आलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार आहे. सामना होता कुठे, येऊन पोचलाय कुठे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 12 धावांची आवश्यकता. गुरु जाधव षटकातील पुढील बॉल घेऊन 1 सेकंड लॉफ्ट केलाय. वाईड इस्लॉंगच्या दिशेने 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. चौकार आलाय. क्या बात है. सचिन टोकरे ब्रँड ऑफ दुर्वेस सामन्याची दशा दिशा बदलत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 8 धावांचं टार्गेट समोर. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना षटकार, डबलचा रोटेशन, षटकार आणि चौकार. 4 चेंडूंमध्ये 18 धावा कुठून काढलेल्या आहेत. सामना जर जिंकवला सचिन टोकरे यांनी तर सचिन पडवळे यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक जाहीर. पहिली धाव तर आले. दुसऱ्या धावेसाठी येथून वळालेत आणि आता मात्र थरारक अवस्थेमध्ये हा सामना पोहोचलाय. कारण चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावा करायच्या आहेत 6. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. लेट 1990 मध्ये जावेद मियादा त्याने करून दाखवलं होतं. जर षटकार आला तर आदरणीय विष्णू कडव साहेब, 81,000 संघाचे संघ मालक, जिल्हा परिषद सदस्य, माजी समाज कल्याण सभापती यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल सचिन टोकरे या फलंदाजाला. 1 चेंडू शिल्लक. 6 धावांची आवश्यकता. दिनेश कार्तिकने करून दाखवलाय. महेंद्र सिंग धोनीने करून दाखवलंय. सचिन टोकरे करेल का. आणि येथून मात्र आपण पाहू शकाल सामना फिनिश. सचिन टोकरे वारे इतिहास रचलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना सुवर्ण यज्ञ, विक्रम यज्ञ, भीम पराक्रम हा सामना एसटीएमपीएलच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. सचिन टोकरेचं प्रदर्शन आवडलं असेल तर टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. प्रवीण तरडेच्या भाषेमध्येच म्हणायचं झालं तर खतरनाक प्रदर्शन. सचिन
टोकरे, विजय टोकरे यांच्या छत्रछायेखाली घडलेला एक कोहिनूर हिरा आणि त्याने आज मात्र इतिहास रचलेला आहे. विजय टोकरे यांच्या रिॲक्शन्स मात्र बघण्यासारख्या आहेत. सहा चेंडूंमध्ये 26 धावा चेस झालेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ महान अनिश्चिततेचा खेळ आहे. नो डाऊट अबाउट इट. मिस्टर सचिन टोकरे, मी विनंती करतोय विजय टोकरे आपण देखील या. आपल्या छत्रछायेखाली घडलेला हा कोहिनूर, त्याने आज इतिहास रचलेला आहे. विजय टोकरे आपल्याला यावंच लागेल. प्लीज या.